उज्ज्वल निकम सर आणि त्यांच्या सौ. उज्ज्वल सर, खरं तर सुरुवातीलाच मी उल्लेख केला की आमच्यासाठी खरंच अभिमान वाटावा अशी एक व्यक्ती आहात तुम्ही, आदर्श आहात आमच्यासाठी. आणि आज तुमच्याशी असं बोलू शकतो हे माझं प्रचंड भाग्य आहे. तसं काही नाही. तुमचं अरेंज मॅरेज की लव्ह मॅरेज? निलेश, या प्रश्नाचं उत्तर देतो, परंतु या मंचावरती खरं बोलायचं का खोटं बोलायचं? कारण काही मी बोललो तरी मी वकील असल्यामुळे खऱ्याचं खोटं, खोट्याचं खरं. आम्ही देवाची शपथ घेऊन खरं सांगत. खरंय खरंय. लोक विचारतात काय शपथ म्हणजे काय, तर लग्नानंतर हिने पहिला प्रश्न मला विचारला की न्यायालयात देवाची शपथ म्हणजे काय हो. म्हटलं सांगू. म्हणे सांगा. म्हटलं पुनवेचा तो पूर्ण चंद्रमा, पौर्णिमेचा पुनवेचा तो पूर्ण चंद्रमा ढगा आडून बघतो, देवा शपथ खरं सांगतो तुझाच चेहरा मधला दिसतो. पण निलेश, पुढचं ऐकलं नाही. पुढचा प्रश्न पुढचा म्हटलं म्हणे आणखी सांगू का. म्हणे तिला उत्साह वाटला फार आणि म्हणाले सांगा. म्हणे म्हटलं आडोशातली झुडपामधली जेव्हा जेव्हा पाने हलती याद येते माझं भलती सलती. म्हणे थांबा तुमची कविता. आजपर्यंत कवितेला मी पूर्ण विराम दिलेला आहे. याद येते भलती सलती ती शेवटची ओळ होती. पण तुझा पहिला जो प्रश्न होता, आमचं लग्न हे अरेंज मॅरेज आहे. तुम्हाला कदाचित माझ्या याच्यावरून वाटेल की काहीतरी झालेलं आहे ना, अहमदाबाद, असं काही नाही. आई वडिलांनी पसंत केली, मी मंजूर केली, एवढाच प्रश्न. असं घरात पण चालतं का? घरात खेळीमेळीचं वातावरण असतं. घरातही ते पकडतात सगळ्यांना, पण घरातले पण तसेच त्यांच्याशी चेष्टामस्करी करत असतात. त्याच्यामुळे वातावरण एकदम असं लाईट असतं. म्हणजे बाहेर ते जेवढे कडक आहेत, घरात ते तेवढेच सॉफ्ट आहेत. सगळ्यांशी मिळून मिसळून वागणारे, सगळ्यांना सांभाळून घेणारे. पण असं कायद्याच्या भाषेत कधी बोलतात तुमच्याशी गप्पा मारता मारता? नाही, कायद्याच्या भाषेत माझ्याशी तरी नाही बोलत. तेवढं मग समजायला ते पाहिजे ना, कायद्याच्या भाषेत बोलायचं म्हणजे. काय सर, डॉक्टर लोकांचं असतं म्हणजे बायकोचा हातात घेतं तर अरे अंग गरम लागते तुझं, असं तसं काहीतरी म्हटलंय. आता निलेश, तुम्ही तसं करत असाल तर मला माहिती का. वहिनी एक क्षण ऐकायचं आहे आम्हाला. मी घ्यायचं काय नाही, दोघांनी घेतलं तरी आवडेल आम्हाला. खरं तर तिळगुळाच्या देवाणघेवाणानं वाढतात प्रेमाची नाती. उज्ज्वल यांचं नाव घेते. आज आहे मकर संक्रांती. जसे तीळ आणि गुळ, तसे ज्योती तू आणि मी, तसे ज्योती तू आणि मी एकत्र येऊन विसरू सगळे, लावू भांडणं आपापसातल्या लयाला आणि गाऊ गाणे सगळे आनंदात. आमच्या गावचे एक सरपंच असतात. सरपंच साहेब म्हटले इतकी मोठी माणसं येतात तर मला प्लीज बोलवा आज त्यांना भेटायला. तर या सरपंच साहेब या. शांत बसा, अजिबात गडबड करू नका. सर तुम्हाला सांगतो, आज आपल्या गावाचं फार मोठं भाग्य म्हटलं पाहिजे. म्हणजे एवढे मोठे मोठे माणसं मंचावर आहे. तुम्हाला सांगतो सर, म्हणजे भरून पावणं जे म्हणतात ना, ते आज आमच्या गावाला भरून पावलेलं आहे. एवढे मोठे मोठे माणसं आलेले आहेत. वा क्या बात आहे. सगळ्यांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि माझ्यातर्फे तुम्हाला सांगतो सर, सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. कायद्याचे गाडे पंडित आणि भारताची शान असलेले निकम साहेब या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. खरं म्हणजे युज्युअल नाव असून अनयुज्युअल कामं करणारे निकम साहेब या ठिकाणी आलेले आहेत. काय नाव असून? युज्युअल. उज्ज्वल नाही, त्यांचं नाव उज्ज्वल नाही आहे. मग त्यांच्यामुळे भारताचं भविष्य उज्ज्वल आहे सर. हे बरोबर आहे. तर असं तर उज्ज्वल साहेब म्हणजे सोनू निकम साहेब यांचे थोरले बंधू या ठिकाणी आलेले आहेत. कोणाचे? सोनू निकम नाही, गायक सोनू निकम, त्यांचे थोरले बंधू आहे. सोनू निकम नाही येते, मग ते एकतर सोनू निगम आहे आणि हे निकम साहेब आहेत. पण ठीक आहे, दोघांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे ती तुम्हाला सांगायची राहिली की खरं तर ते सुरांना पकडतात, हे असुरांना पकडतात. दोघांमध्ये एक कॉमन गोष्ट आहे. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे सर. सर पण म्हणजे तुम्ही पण बरं वाटलं. म्हणजे आता तुम्हाला सरांची खास ओळख करून द्यायची म्हणजे खास जळगावचे म्हणजे खानदेशले असलेले निकम साहेब या ठिकाणी आलेले आहेत. तर तुम्हाला असं वाटत असेल का जळगावचे म्हणून ते जळगावच्या टेम्परेचर सारखे हॉट असतील असं तुम्हाला वाटत असेल, पण तसं ते नाही आहे. कारण की ते जळगावच्या केळीसारखे मऊसूत आणि गोड माणूस आहे. आता
खरं सर माझी थोडीशी प्रायव्हेट मध्ये ओळख करून द्यायची तुम्हाला. माझे जावई पण वकील आहे सर. अरे वा अरे वा क्या क्या बात बात आहे. आहे. कुठे प्रॅक्टिस करतात, काय करतात ते? नाही किराण्याचं दुकान आहे त्यांचं. किराणाचं दुकान? ते असे कोर्टात जाणार नाहीये. मग? आडनावानं वकील आहे ते. आडनावानं वकील. असं काही नाही सर. आमच्या अख्ख्या खानदानात सर 12वीच्या पुढे कोणी गेलंच नाही सर. एक पोट्ट गेलं होतं 12वीच्या पुढे, भीतीनं परत आलं लगेच. त्याच्यामुळे असं काय नाही. पण सर फार 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 बरं वाटलं तुम्ही या ठिकाणी आलेले. तर सरांचा परिचय म्हणजे मोठमोठ्या गुन्हेगारांना यमसदनी पाठवणारे उज्ज्वल निकम साहेब या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी एकदा वाजल्या पाहिजेत. तसं सर तुम्ही या ठिकाणी आले म्हणून माझं कर्तव्य आहे. तर सरांचं स्वागत करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो अखिल भारतीय जिनके जुबा में है दम ओ है उज्ज्वल सिंगम संघटनेचे अध्यक्ष भारत गणेशपुरे यांना. आम्ही सर असं कंबाईन मध्ये सर कॅशलेस व्यवहार चालू झाला ते म्हणजे असं खर्च नाही करू शकत ग्रामपंचायत. असू द्या काय हरकत नाही. जाताना मी सर देतो हा बुके. हे तुमचं नाही, हे अशी परंपरा मला वाटलं बऱ्याच दिवसांनी बदलाल तरी. तसं नाही आहे. कॅशलेस मुळे पहिले प्लास्टिकचे होते सर, तुम्ही आले म्हणून असले आणले. आज ओरिजिनल आहे बुके. निदान तेवढं तरी केलं बरं. पण आज खरोखर भाग्य म्हटलं पाहिजे का एवढे मोठे मोठे माणसं आले आहेत आपल्याकडे. म्हणजे इतकं मोठं व्यक्तिमत्व थुकरवाडीमध्ये आलंय सर. तुम्हाला सांगतो तुमचा आवाज ऐकण्यासाठी अख्खं जग उत्सुक आहे. म्हणजे क्रिकेट प्रेमी तर उत्सुक असतात का बा मॅचच्या आधी हे काय बोलतात आणि मॅचच्या नंतर हे काय बोलतात. एवढं मोठं व्यक्तिमत्व आलेलं आहे. म्हणजे सैराट मधल्या आर्चीचे बंधू आरच्या भोगले या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं जोरदार स्वागत. कोण? आरच्या भोगले. हर्षा. हा हर्षा नाव आहे त्यांचं. काय हर्षा काय करता तुम्ही? काय इज्जत आहे की नाही माणसाची? हा चांगलं नाव ना त्यांचं नाव असेल ना हर्षवर्धन काय हर्षराज असं असेल ना एकेरी नावानं हाका मारणं बरं वाटते काय? नाही तसंच आहे त्यांचं नाव. आम्ही ते पहिल्यापासून तसंच ऐकतोय. असंच आहे सर हर्षा. का नाही आवडलं का? नाही म्हणजे मला काय वाटलं सर आमच्या गावात म्हणा परेश असते त्याला परशा म्हणतात लोक म्हणून मला वाटलं तुम्हाला तो हर्षवर्धन हर्षा मी केला असं राहते म्हणून मला वाटलं एवढ्या मोठ्या माणसाचं असं एकेरी नाव नको. आईला विचारतो. तसंच आहे ते नाव. असो पण आता हर्षा साहेब या ठिकाणी आले भोगले साहेब या ठिकाणी आलेले आहे. तर क्रिकेटमध्ये कॉमेडी करणारे भोगले साहेब यांचं या ठिकाणी स्वागत. आम्ही ऐकलं त्यांच्याबद्दल क्रिकेटमध्ये कॉमेडी करतात ते. कॉमेंट्री शब्द इंग्लिश वाचायला शिका नीट. कॉमेंट्री कॉमेंट्री अच्छा. ते असतात. सिद्धू साहेब असतात ते नवज्योत सिंग सिद्धू त्यांच्याबरोबर दोघं असतात तेव्हा एकच बोलतात पण. हा ते पण आहे. कॉमेंट्री ह्यांचं ठीक आहे हा. पण ते सिद्धू साहेब करतात ते कॉमेडीच आहे ना. म्हणजे त्या माणसाचं नावच आहे ना नवजोक सिद्धू. एवढं नाव असलं जोक करणारच ना माणूस सर आहे की नाही? खरं आहे की नाही? थोडं बोलतो काय सर? मग काय ते बोला आता तुमचं चाललंय मी काय बोलू. नाही म्हणजे चुकीचं नाव आहे काय? नवज्योत सिद्धू. नाही नवज्योत होतं त्यांचं आधी मग? जोक मारू त्यांचं नवजोक झालेलं आहे. आता चेंज झाले सर त्यांचं असं ते काय हरकत नाही. सांगताय रिटायर झाल्यावर कॉमेडीचं करिअर नसलं ना तरी इंग्रजी शिकवायचं नक्की मिळेल.